अशक्य आहे ते स्वप्न मला पाहायचं आहे. ज्या शत्रूचा कुणी पराभव केला नाही त्या शत्रूला जाऊन मला हरवायचं आहे. की ज्या ठिकाणी अजून कोणीही पोहोचलेलं नाही त्या पर्वतावरती मला धावायचं आहे. ज्यावेळेस माझे हात पाय सगळे थकून जातील, मन माझं थकून जाईल, त्यावेळेस मला समोरचा एव्हरेस्ट हा मला साथ घालत असेल. मी का सांगतो ही लावांच्याची कविता? कारण आज आपल्या बाप माणूस या आपल्या सेगमेंटमध्ये आपल्यासोबत आहे कस्तुरी, जिनं या एव्हरेस्टच्या अंगा खांद्यावरती खेळण्याचं ध्येय बाळगलं आणि तिचे अनुभव आणि तिच्या जीवनातले सगळेच टप्पे आज आपण बाप माणूस या आपल्या सेगमेंटमध्ये जाणून घेणार आहोत. कस्तुरी नमस्कार. लाईव्ह मराठीमध्ये मनापासून तुझं स्वागत. आपल्या सेगमेंटचं नाव बाप माणूस आहे आणि प्रत्येक मुलगी असेल किंवा तो मुलगा असेल आपल्या बाबांना एका शब्दामध्ये मांडत असतात. आम्ही म्हणतो बाप माणूस, तू तुझ्या पप्पांना काय म्हणशील? असं परफेक्ट त्यांच्यासाठी शब्द मिळणार नाही, कारण एक शब्द म्हणजे एका शब्दात त्यांना एक्सप्लेन करणं माझ्यासाठी हे खूपच अपुरे, खूप शब्द पण त्यांच्यासाठी खूप अपुरे पडतील. पण लहान असताना मला असं वाटायचं की प्रत्येकाला असतं की एखादं आपल्यावरती मुलांवरती जेव्हा संस्कार करायला लागतात आई वडील, त्यावेळी त्यांना असं वाटतं की काय सारखं का किरकिर किरकिर करत असतात. मम्माला म्हणायचे मग असे का हिटलर सारखे वागतात ते. मम्मी मला म्हणायचे हिटलर, म्हणलं आता रे बघ ना, सकाळी रोज पोहायला घेऊन जायचं, मग हे करायला सांगा, मग ते करायला सांगा, मग हे असंच, मग ते तसंच, हे असं का माझ्याबत बरोबरच का? त्यावेळी त्यांच्यासाठी एक शब्द अपुरा आहे. म्हणजे पण मी लहान असताना त्यांना हिटलर म्हणायचे, व्हेरी ऑनेस्ट. त्यावेळेस हिटलर म्हणाय. परंतु आता मागं वळून बघताना या उंचीवरती तू आलीस, या सगळ्या गोष्टी लोकांकडून कौतुक बघायला मिळतं. त्यावेळेस बाबांनी केलेले संस्कार आहेत. आज जर त्या शब्दांना जर बदलायचं झालं तर त्याच्याऐवजी कोणता पर्यायी शब्द देशील? त्याच्याऐवजी पर्यायी शब्द म्हणण्यापेक्षा त्याच्याऐवजी त्यांना माझा एक लाईफ टाईम गुरु हाच एक त्यांच्यासाठी शब्द असेल. कारण फक्त माउंटेनिअरिंग किंवा फक्त हे नाही, तर एखाद्या बापानी किंवा एखाद्या पेरेंटनी आपल्या मुलावरती कसे संस्कार केले पाहिजेत हे पण मी त्यांच्याकडून प्रत्येक पावलाला शिकत असते. कशी शिकलीस तू? काय संस्कार कसे, म्हणजे काय काय अशा आठवणी आहेत? आठवणी म्हणजे खूप साऱ्या आठवणी आहेत. बेसिकली मला 2.5 वर्षाची असताना त्यांनी पहिल्यांदा पोहायला शिकवलं. 2.5 वर्षाची असताना? 2.5 वर्षाची असताना पोहायला शिकवण्यापाठीमागचा त्यांचा एकच उद्देश होता की माझ्या मुलीनी आयुष्यभर एक चांगलं व्यक्ती म्हणून किंवा एक सुदृढ शरीर घेऊन तिचं लाईफ जे काही पुढचं असेल ते तिनं व्यतीत करावं, याच्यासाठी त्यांनी मला एक व्यायाम म्हणून त्यांनी मला पोहायला शिकवलं. पण आपण टिपिकल कोल्हापुरी, त्याच्यामध्ये 2.5 वर्षाच्या मुलीला पाण्यात सोडतोय, याच्यामुळे आई आणि बाबांच्या मध्ये कधी मतभेद व्हायचे? आई आणि बाबांच्या मध्ये कधीच मतभेद झाले नाही. ती खूप चांगली गोष्ट होती, कारण माझ्या आईला हा विश्वास होता की मुलीला जे कुठे घेऊन जातील किंवा जे काही तिला करायला लावणार आहे ते तिच्या चांगल्यासाठी असणार आहे आणि मी त्यांना सपोर्ट करणार आहे. म्हणजे आजपर्यंतचं तिचं हेच आहे की आम्ही कुठे ट्रेकिंगला निघालो किंवा तिला माहिती नसतं की आम्ही ॲक्च्युअल क्लाइम्बिंगला जातोय का फक्त एक चालण्याचा नॉर्मल ट्रेक आहे की काय आहे, तिला काहीच माहिती नसते. पप्पा तिला सांगतात की बाई आम्ही उद्या ट्रेकला जातोय, 2 दिवस आम्ही नाही आहे. मग ती विचारते काय तयारी करून द्यायचं आहे, काय करून द्यायचं आहे. तिच्या सगळ्या गोष्टीत सपोर्ट असतो, त्यामुळे त्या गोष्टीत कधीच दोघांचे मतभेद झाले नाही. तिला माहिती होतं की ही बाजू सांभाळणार आहे, मला तिची जी काही असेल, जी प्रेमळ मायाळू बाजू असेल, जी काही सपोर्टवाली बाजू असेल ती मला सांभाळायची. बाबांचा स्वभाव कसा आहे घरात? घरामध्ये त्यांचा स्वभाव खूप स्ट्रिक्ट आहे. स्ट्रिक्ट म्हणजे कसं स्ट्रिक्ट आहे की त्यांना गोष्टी वेळेवर व्हायला लागतात. आत्ता पण इथं यायचं होतं तर मला सांगितलेलं असतं की आपल्याला 2 वाजता तिथं पोहोचायचं आहे, तुला माहिती आहे इथून तिथंपर्यंत जायला किती वेळ लागणार आहे, सो त्या अंदाजाने तू घरात रेडी पाहिजे. आणि करेक्ट 2 वाजता घड्याळ लावून आम्ही तुमच्या दारात होतो. 2:01 आम्ही तुमच्या दारात उमरं ओलांडलं. मग प्रत्येक गोष्ट टाइम टू टाइम सगळ्या गोष्टी झाल्या. पण याचा की नाही तुझ्या या सगळ्या कामगिरीवरती पॉझिटिव्ह परिणाम झाला? असं खूप जास्ती पॉझिटिव्ह परिणाम झाला, कारण आता मला स्वतःला पण सवयी लागल्यात या की सगळ्या गोष्टी वेळेवर करणं असेल किंवा एखादी गोष्ट जर हातात घेतली तर ती तडीपर्यंत कशी घेऊन जाता येईल, मग त्याच्यासाठी काय प्रयत्न करावे लागतील, ह्या सगळ्या गोष्टी खूप. आता तुम्ही मला एव्हरेस्टवरती बघताय, याचा अर्थाने तुम्ही विचार करा की त्याचा किती पॉझिटिव्ह वे मध्ये परिणाम झालाय. बाबांच्यावर पहिले कुठे ट्रेकिंग केली, कुठं आठवतं? पहिला ट्रेक केला 3 वर्षाची असताना, पन्हाळा ते पावनखिंड. अच्छा. म्हणजे तो ट्रेक पण असा झाला होता की पप्पा मला म्हटले की बाळा पण ट्रेकिंगला जायचंय. तर 3 वर्षाच्या मुलीला काय माहिती असतं की ट्रेकिंग म्हणजे काय, पण ट्रेकिंग म्हणजे काय असतं. तर मला म्हटले की बाळ
एका वाक्यात त्यांनी उत्तर दिलं, जे उत्तर मला आजही सह्याद्रीत फिरण्यासाठी पुरेसे आहे. ते मला म्हणाले की ज्या वाटेवरून शिवाजी महाराज गेलेत ना, त्या वाटेवरून आपल्याला चालत जायचं आहे. बस ते एकच उत्तर. मी म्हटलं ठीक आहे, मग मी येणार. मला माहीत नव्हतं तो रस्ता कसा असतो, तिथून कसं चालावं लागतं, काही माहिती नाही. हा, शिवाजी महाराज गेलेत, मग मी पण जाणार. मग तो ट्रेक चालत गेलीस, बाबांच्या खांद्यावरती होती कशी? त्या ट्रेकला माझे बाबा, माझा भाऊ, 2 भाऊ होते माझ्याबरोबर. सो थोडं चालत, थोडं त्याच्या खांद्यावर बसून, थोडं बेबी सॅकमध्ये बसून असा मी तो ट्रेक पूर्ण केला होता. कारण मी हे मुद्दाम यासाठी विचारलंय, कारण जत्रेमध्ये बाबांच्या खांद्यावरती ज्यावेळेस लेकरं बसतात त्यावेळेस माहीत नाही, पण असं म्हणतात की जी गोष्ट बाबांनी बघितलेली ते आपल्या मुलांनी बघावी. म्हणजे त्यावेळेस तू खांद्यावरती असताना बाबा कदाचित, तू म्हणत असेल की आपण ज्या वाटेने शिवाजी महाराज गेले त्या वाटेवरून जातो, पण कदाचित बाबा म्हणत असतील की तिची हीच पावलं आज न उद्या एव्हरेस्टवरती जाते. बाबाचं तुझं बॉन्डिंग कसं आहे? म्हणजे बाबा तुला काय म्हणून हाक मारतात आणि तू बाबांना घरामध्ये काय म्हणून हाक मारते? मी घरामध्ये त्यांना पप्पा म्हणते आणि घरात मला सगळेच राधा म्हणून बोलवतात. बाहेर मला कस्तुरी. राधा का? राधा माझ्या आजीनं ठेवलेलं नाव होतं आणि कस्तुरी पप्पाने ठेवलेलं नाव. सो घरातलं नाव, लाडाचं नाव राधा आहे आणि बाहेरचं नाव कस्तुरी आहे. माझं आणि त्यांचं बॉन्डिंग सांगायचं म्हणजे बॉन्डिंग असं आहे ना की एखादी गोष्ट जर त्यांना बोलायची असेल किंवा मला एखादी गोष्ट बोलायची असेल तर कधी कधी ती त्यांच्या तोंडातून बाहेर पडते आणि त्यांना बोलायची गोष्ट मी बोलून जाते. त्यांनी एक वाक्य पूर्ण करण्याआधी त्यांचं अर्ध वाक्य झालं तरी मला कळतं की त्यांना काय म्हणायचं असतं. जेव्हा आम्ही असं खूप लोकांच्यात बसलेलो असतो त्यावेळी कुठल्या ना कुठले तर विषय चालू असतात किंवा आमच्या फॅमिली काहीतरी गोष्टी असतील जे काय आम्ही काका वगैरे डिस्कस करतोय आणि त्यामध्ये काहीतरी चालू असतं. मग काका म्हणतात की अरे दीपक हे असं नको, मग ते तसं पाहिजे. मग आम्ही दोघं एकमेकांकडे बघतो, आम्हाला कळतं की आम्हाला काय म्हणायचं असतं आणि काय सांगायचं असतं. नंतर आम्हाला लक्षात येतं की ह्यांच्या लक्षात आलेलं नाही, सोडून दिली. क्रिकेट खेळताना 2 बॅट्समन असतात, त्यांना माहित असते धाव कुठं काढायची आणि कुठं थांबायची. इतकं छान बॉन्डिंग आहे. पण अभ्यासाच्या बाबतीमध्ये बाबा कसे आहेत? अभ्यासाच्या बाबतीमध्ये त्यांचं कसं आहे की त्यांनी मला एक टार्गेट दिलं होतं. म्हणजे लहानपणी असताना ते खूप स्ट्रिक्ट होते अभ्यासाच्या बाबतीमध्ये. ते मला डिक्टेट करणार, मग मी ते कम्प्लीट करायला पाहिजे, मग ते अक्षर चांगलं यायला पाहिजे, ब्लॉग सगळ्या गोष्टी. पण असं कधी नव्हतं की बाई तुला 80%च पाहिजेत किंवा 85%च पाहिजेत. हां, तुझा अभ्यास आणि तुझं स्पोर्ट्स हे दोन्ही सेम लेवलला असलं पाहिजे, एवढीच त्यांची इच्छा होती. असं कधी माझं कंपल्शन नसायचं. हां, मला ते सांगताना सांगायचे की 80 पाहिजेत, 85 पाहिजेत, मग कुठं तर ते 70-75 वरती येतं. सो असं असायचं त्यांचं. अभ्यासाच्या बाबतीत कधी एवढं स्ट्रिक्ट नाही. शाळेला कधी बोलवलं होतं बाबांना? शाळेच्या मॅनेजमेंटनी म्हणजे प्रत्येक पालक मीटिंग असायची, त्याला आमचे बाबा नेहमी असायचे. नाही म्हणजे कस्तुरीने किंवा राधाने एखादी खोड केली किंवा एखादी काहीतरी अशी घडली, पप्पांना खोड केली म्हणून कधी कधी बोलवलं नाही मला माझ्या पॅरेंट्स मीटिंगला त्यांना. पण हां, कस्तुरी आज शाळेमध्ये हे चांगलं केलं, मग ते चांगलं केलं, मग कस्तुरी भाषण खूप चांगलं करते, अशा ह्याच्यासाठी बोलवायचे. आणि पप्पांनी ॲक्च्युली माझ्या टीचर्सना सगळ्यांना परमिशन दिली होती की तुम्ही तिला मारा, तिला ओरडा, तिला शिक्षा द्या. आमच्या घरातला कुठलाही मेंबर तुम्हाला विचारायला येणार नाही की बाबा तुम्ही असं का केलं, आमच्या मुलीला तुम्ही हात का लावलात. कारण आताचं खूप बघतोय आपण की मुलांना हात लावायचा नाही, मग पालक मारत नाहीत, मग शिक्षक कसे हात लावतात मुलांना, बऱ्याच गोष्टी होतात. पण आमच्या पप्पांनी सगळ्यांना फ्रीडम देऊन टाकला होता तो. आता सध्या कॉलेजला आहे, कधी असं बंक मारलं आणि पप्पांना कळालं असं कधी झालं? किंवा पिक्चरला गेला सगळ्या मैत्रिणी? पिक्चर असा कधी सीन झाला नाही ऍक्च्युली. कॉलेजमध्ये कधीच हा सीन झाला नाही. कधी नाही? कारण माझं कॉलेजमध्ये नाही झाला, मग दुसरीकडे कुठे झाला? हां, एकदा झालं होतं बासरीच्या क्लासला. म्हणजे पप्पांनी असं खूप मला कन्व्हिन्स करून बासरीच्या क्लासला पाठवलं, कारण एक काहीतरी अदर ॲक्टिव्हिटी असावी म्हणून. मला बासरी नव्हती आवडत, मला त्यावेळी गिटार शिकायचं होतं. क्रेज ना, लाईक वेस्टर्न क्रेज. मला गिटार शिकायचं होतं, मग बासरीला पाठवलं. मग 2 दिवस पाठवलं, 3 दिवस पाठवलं. सिद्धार्थ गार्डनची तो बासरीचा क्लास होता ब्रह्मनाथ. आणि मग मी गेले. एक दिवस मी ठरवलं, मी घरात म्हटलं की मला नाही जायचं क्लासला, मी जाणार नाही, असं तसं सांगितलं. कुणीच ऐकलं नाही. शेवटी पाठवून दिलं मला क्लासला. सायकल घेऊन मी क्लासला गेले. क्लासला मी गेलेच नाही. सिद्धार्थ गार्डनमध्ये सायकल गेट होतं, गेटच्या वरनं उचलून घेतली कारण बाहेर कोणतरी घेऊन जाऊ नये म्हणून. आणि आज जाऊन बसले. मग 1 तास झाला आणि त्या दिवशी काय कोइन्सिडन्स झाला देव जाणे. आणि पप्पांनी सरांना फोन केला की कस्तुरीला जरा लवकर पाठवून द्या. कस्तुरीला लवकर पाठवून द्यायला कस्तुरी आलीच कुठे क्लासला. झालं आई शपथ. घरी गेले. मग पप्पांनी पहिलं विचारलं, बाळ कुठे गेली होती?
तुला काहीच याची कल्पना नव्हती? मला काहीच कल्पना नव्हती, क्लासमध्ये गेलेच नव्हते, त्यामुळे मला कसं कळणार. मग बाळ कुठे गेली होती म्हणलं क्लासला. मग त्यांचा परत एक प्रश्न, कुठे गेली होतीस. त्यांचा दुसऱ्या प्रश्नाचा टोन ऐकल्यावर मी म्हटलं मी क्लास चुकवला आणि मी सध्या गार्डनमध्ये बसले होते. ही शपथाचा टोन ऐकूनच असं थंड व्हायला लागलं. म्हटलं ह्यांना कळालंय काहीतरी झालाय विषय आणि यांना कळालंय. मग मी त्याला जाऊन टाकलं, कारण खोटं बोलल्यानंतर 100 खोटं बोलायला लागतं. एक खोटं बोलून काय असेल तो ओरडा खायचा आणि गप्प राहायचं. त्यानंतर कॉलेजमध्ये असं कधी झालं नाही, म्हणजे कॉलेजमध्ये कधी बंक मारलंच नाही, कारण बंक मारायला फ्रेंड्सची गरज असते. माझं कसं असायचं की ओके चला हाय हॅलो पुरते फ्रेंड्स, दॅट्स इट, डन. बाबा घरामध्ये बाबांना म्हणजे इतके स्ट्रिक्ट आहेत बाबा, पिक्चर वगैरे बघायला आवडतात बाबांना? हा, बाबांना पिक्चर बघायला आवडतात. कुठल्या जॉनरचे? मोटिवेशनल पिक्चर्स लाईक दंगल, लक्ष असे पिक्चर्स त्यांना बघायला आवडतात. हा, चक दे इंडिया. आणि जेव्हा हा पिक्चर बघतो त्यावेळी त्यांचं असं असतं की ओके हा पिक्चर बघितला ना, मग तुला या पिक्चरमधून काय समजलं. म्हणजे आमच्या घरात असं आहे की कुठलं गाणं ऐकायचं म्हटलं तरी ते गाण्याचे लिरिक्स कसे आहेत, मग तुम्ही त्या लिरिक्स मधून काय घेतलं. म्हणजे गाणे ऐकण्यापासून पिक्चर्स बघण्यापर्यंत डिस्ट्रिक्शन्स आहेत. मग हे या पिक्चर मधून काय मिळत नव्हतं, मग हे पिक्चर बघायचे कशाला, काय काम आहे तुमचं, कशासाठी बघा. बाबांची आवडते हिरो कोण आहे? आवडते हिरो नाही मला माहिती, पण त्यांना एकच पिक्चर आवडतो, बागबान. बागबान आवडतो? बागबान आवडतो त्यांना. स्पोर्ट्स सोडून डायरेक्ट बागबानवर? बागबान. बाबांचं आवडतं गाणं माहित आहे कुठलं एखादं? बाबा गुणगुणतात. हा, ते बागबान आहे त्याच्यातलंच एक गाणं आहे. गाणं आवडतं बाबा? त्यातलंच गाणं आवडतं. बाबांचा स्वभाव म्हणजे त्यांना मूवीज अशा जॉनर्स म्हणजे कॉमेडी जॉनर्सची पिक्चर बघायला वगैरे नाही आवडत? नाही, कॉमेडी जॉनर्स पिक्चर नाही आवडत त्यांना. त्यांना असं मोटिवेशनल काहीतरी की ज्याच्यातून त्यांना असं खूप काहीतरी शिकायला मिळेल असे वाले पिक्चर्स त्यांना बघायला आवडतात. घरी मम्मीला कसले आवडतात पिक्चर का बघावं लागतात बाबांच्या बरोबर? मम्मा फुल अपोजिट. डॅडा वॉज लाईक टू स्ट्रिक्ट अँड ऑल अँड ऑल. मम्माला सगळ्या पिक्चर्स आवडतात. मम्माला मोस्टली ना असं एंडिंगला विनिंग असणारे पिक्चर्स बघायला आवडतात. परत लव्ह स्टोरीज बघायला आवडतात. लाईक आणि कस्तुरीला? मी ऍक्च्युली मला असं काय म्हणतो आपण त्याला, दृश्यम मूवी तुम्ही बघितला, सस्पेन्स वाले मूवीज, ऍक्शन मूवीज. मी जास्त लव्ह स्टोरीच्या भानगडीत पडत नाही. मला असं होतं किती किती बोर करतात तो काय चलो आय विल गो टू द फायटिंग अँड ऑल. कस्तुरीला आवडता विषय कोणता आहे सगळ्या शाळेमध्ये जास्त आवडलेला विषय? शाळेमध्ये आवडायचं मला सायन्स मधलं बायो आवडायचं. मला सायन्समध्ये S1 S2 2 पार्ट असायचे. त्यातला S2 मला खूप जास्त आवडायचा. बायो आवडायचं, म्हणजे अजूनही आवडतो. पण असं झालंय की इंडियन आर्मीमध्ये जायचं आहे, मॅथ्स फिजिक्स पाहिजे. ॲज अ डॉक्टर म्हणून नाही जायचं आहे, ॲज अ ऑफिसर म्हणून जायचं आहे, म्हणून मॅथ्स आणि फिजिक्स पाहिजे. म्हणून मग बायो सोडून इकडे आली स्ट्रीम. बाबांनी कधी असं ठरवलंय का की कस्तुरी तुला हेच करायचं आहे? म्हणजे फोर्स करतात ना बऱ्याच वेळेस पेरेंट्स, काय करतात की मी नेहमी म्हणतो की नाही तुम्ही तुमचे ड्रीम्स सांगा, म्हणजे सांगतो की तुमच्या बाबांना काय व्हायचं. कारण मला समजा डॉक्टर होता आलं नाही तर बऱ्याच वेळेस बाबा म्हणतात की तू डॉक्टर हो, कारण त्यांचं कुठेतरी ते स्वप्न अधुरं राहिलेलं असतं. त्याच्यामुळे कस्तुरीच्या बाबतीत असं घडलं की बाबांनी असं सांगितलेलं आहे की तुला हे करायचंय? कधी झालं नाही, कधीच. म्हणजे देयर इज अ फ्रीडम. देयर इज अ फ्रीडम. आणि फ्रीडम पण तो कसा होता की ठीक आहे तुला जे काही करायचं ना तुझ्या आयुष्यात, तुला आवडत्या क्षेत्रात तू जा. भले तुला दुसऱ्याच्या 10,000 मिळणार असू देत आणि ह्याच्यात तुला 100 रुपये मिळणार असू देत, तरी तुला जे आवडतं ना 100 रुपयाचं तू काम कर, पण त्याच्यातून तुला आनंद मिळाला पाहिजे. आता जरी मी त्यांना म्हटलं की पप्पा नाही मला आर्मीत जायचं नाही, मी डॉक्टर होणार, दे वॉज लाईक ओके गो व्हॉट यू वॉन्ट डू दॅट. बाबा पुढे आहेत ऑब्विसली. तुझ्या आणि बाबांची दोघांची फुडीची चॉईस एकच असते की? हा, फुडी त्यांची आणि माझी दोघांची पण चॉईस एकच आहे. आम्ही दोघं खूप नॉनव्हेज लव्हर आहे आणि ते बनवतात, ते स्वतः बनवतात नॉनव्हेज खूप छान. सो चिकन मटन. मला नॉनव्हेज बनवतात नाही, मला पुरणपोळी बनवतात. मला नॉनव्हेज नाही येत, पण ते खूप छान बनवतात. बाबा खूप छान बनवतात. जीवनामध्ये कधी काहीतरी असे प्रसंग घडतात जीवन चालू असताना की आव्हानाचे प्रसंग येतात, एखादं संकट येतं आणि मग समोर असणारा माणूस सुद्धा कधी कधी खचतो, गळून जातो. असे कधी बाबांना बघितलंस तू खचलेलं कधी गर्भ? असे प्रसंग खूप आले, पण त्यांनी असं कधी दाखवून दिलं नाही. कारण ह्या एव्हरेस्ट एक्सपिडिशनमध्ये सुरुवातीला काय झालं, जेव्हा हे एव्हरेस्ट एक्सपिडिशन चालू झालं त्यावेळी बरेच लोक होते पप्पांबरोबर की हा एव्हरेस्ट एक्सपिडिशन पुढं घेऊन जाऊ आणि हे सगळं करू. पण काही कारणानंतर ते सगळे लोक बाजूला झाले
आणि उरले शेवटी पप्पा आणि मी ह्या एव्हरेस्ट एक्सपिडिशनमध्ये. मग आता हे एव्हरेस्ट एक्सपिडिशन पुढे न्यायचं कसं, हा त्यांच्यासमोर प्रश्न होता. म्हणजे आतून त्यांना खूप वाईट वाटलं, खूप गोष्टी झाल्या की हे असं का झालं, मग लोक साथ का सोडतात आपली वगैरे वगैरे, खूप गोष्टी झाल्या. पण त्यांनी असं कधी दाखवून दिलं नाही. एव्हरेस्टवरती चढत असताना तिथेही खूप चॅलेंजेस होते. तो अनेक ठिकाणी त्या गोष्टी बाबतीत बोलला. पण त्या ठिकाणी एव्हरेस्टवरती चढत असताना बाप नावाचा माणूस, बाबांनी मला हे असं सांगितलेलं की हार नाही मानायची. असे काही बाबांचे काही तिथं आठवणी आल्या अशा कोणत्या प्रसंगात? त्यांचं म्हणजे मोस्टली आठवायचं की आम्हाला कसं असायचं, वेदर विंडो असायच्या आणि या एव्हरेस्ट आणि अन्नपूर्ण वेळी बऱ्याच आमची वेदर विंडो लांबली. लवकर आम्हाला वेदर विंडोज मिळायला तयार नाही. काय होतं त्या ठिकाणी वेदर विंडो म्हणजे कसं असतं की एव्हरेस्टचं किंवा प्रत्येक माउंटनचं जे समिट असतं त्याच्यावरती 160 to 200 km/h या स्पीडने विंड फ्लो होत असतं, ज्याला आम्ही जेट स्ट्रीम म्हणतो. आणि ते जेव्हा 10 किलोमीटरच्या आत येतं त्यावेळी आम्ही असं म्हणतो की तिथे वेदर विंडो ओपन झाली. मग ते वेदर विंडो, मग वेदर फोरकास्ट, बाहेरच्या देशातून आम्हाला वेदर फोरकास्ट येत असतं की बाबा ह्या दिवशी चांगलं, ह्या दिवशी चांगलं नाही. तर मग असं बरंच एव्हरेस्ट आणि अन्नपूर्णाच्या वेळी खूप दिवस लांबलं. मग त्यावेळी असं वाटायचं की ना, कधी कधी वाटायचं अरे का होत नाही हे एक्सपिडिशन, मग असं झालं तर, मग तसं झालं तर, खूप निगेटिव्ह विचार मनात यायचे. मग त्यावेळी आठवायचं की अरे पप्पा असं तर आपल्याला असं खूप मोटिवेट केलं असतं, मग त्याने असं भारी भारी मोटिवेशनल गोष्टी सांगितल्या असत्या. कोणत्या कोणत्या गोष्टी सांगतात बाबा? एखादी गोष्ट आहे आठवणीत बाबांची? हां, त्यांची खूप साऱ्या गोष्टी आहेत. म्हणजे एखादी अशी गोष्ट नाही त्यांची. तर ते त्यांचं मला नेहमी असतं की ठीक आहे, तुला जी गोष्ट करायची आहे ना त्या गोष्टीबद्दल तुला सगळी माहिती पाहिजे. हां, तू त्या गोष्टीसाठी जे काही प्रयत्न करायला लागणार आहे त्या सगळ्यासाठी मी तुझ्या पाठीशी असेल, पण त्या सगळ्याची तू इन्फॉर्मेशन घे. कुठलीही गोष्ट माहीत नसताना करू नको. आता तुम्ही जर बघायला गेलात ना, माझं एव्हरेस्ट एक्सपिडिशन, मी एव्हरेस्ट एक्सपिडिशन करून आली आहे, पण आत्ता जरी जाऊन तुम्ही त्यांना विचारलं तर माझं होल एव्हरेस्ट एक्सपिडिशन ते तुम्हाला स्वतः सांगतील. अच्छा. म्हणजे मी चढले, पण सगळा एव्हरेस्ट एक्सपिडिशनचा अभ्यास माझ्या आधी त्यांनी केला होता. त्यांना माहीत होतं की आपण आपल्या मुलीला एवढ्या मरणाच्या दारात पाठवतोय, सगळं पाठवतोय, पण त्यांना हे पण माहिती होतं की आपल्या मुलीनी एवढी तयारी केली, आपण तिच्याकडून एवढं करून घेतलंय आणि मग आपण तिला एवढं सगळ्या ह्याच्यासाठी पाठवतोय. एव्हरेस्ट चढत असताना कधी असं वाटलं की नको परत जाऊ घरी, आता नको ह्या सगळ्या गोष्टी? असं वाटलं नाही कधीच, कुठल्याच एक्सपिडिशनला वाटलं नाही. ऍक्च्युली मला इथं आल्यानंतर असं होतं की मी माउंटन्समध्ये कधी जाणार आहे. मला माउंटन्समध्ये असं होत नाही की आता मला घरी जायचं आहे. म्हणजे बऱ्याच जणांचं असतं की खूप दिवसानंतर होम सिकनेस वगैरे येतो, आठवतं, म्हणजे कधी कधी आठवतात घरचे लोक, पण असं वाटतं की हो ठीक आहे चलो. ज्यावेळेस निरोप घ्यायची वेळ आली माउंट एव्हरेस्टसाठी, बाबांचा हात हातात असेल किंवा सोडून निघाले असतील, काय बाबांचं कसं होतं? त्यावेळी काय झालं नाही, म्हणजे मी जाईपर्यंत काही नव्हतं. ऍक्च्युली मी खूप एक्साइट होते की एवढ्या वर्षानंतर मी फायनली एव्हरेस्ट एक्सपिडिशनला जाते ना. आय एम लाईक ऑन 7th काय. सो मी खूप एक्साइटेड होते. माझ्या डोक्यात असं नव्हतं की अरे आपण जाणार आहे आता, कारण बरेच घरच्यांना सोडून मी बाहेर राहिले होते 30-30 दिवसांसाठी, महिन्याभरासाठी. मग असं माझ्यासाठी नवीन नव्हतं की आईबाबांना सोडून बाहेर राहणं. मला ही सांगितलेली, म्हणजे बाकीच्यांनी सांगितलेली गोष्ट, माझ्याबरोबर मला सोडायला पुणे एअरपोर्टवरती माझा इंद्रजित भैया, पप्पा आणि मम्मी आले होते. मग मी गेले आणि माझं विमान त्या टाईमला उडालं आणि टेक ऑफ घेताना जेव्हा त्यांनी विमान बघितलं त्यावेळी पप्पांच्या डोळ्यातनं अश्रूच थांबायला तयार नाही. पप्पांनी रडायला सुरुवात केली. हे मला सांगितलं माझ्या इंद्रजित भैयाने आणि नंतर मला त्यांनी स्वतः सांगितलं. ज्यावेळेस वरून तू खाली आलीस, ही सगळी एव्हरेस्ट तू पार केलीस, घरी आल्यानंतर बाबांना पहिल्यांदा भेटल्यानंतर काय रिॲक्शन्स होत्या? पहिल्यांदा भेटल्यानंतर थोडं रडून घेतलं. म्हटलं हे असं झालं, मग ते तसं झालं, मग ते असं नाही होणार, मग तसं नाही होणार. एवढे वर्ष प्रयत्न केले, मग ते एव्हरेस्ट एक्सपिडिशन झालं नाही, तिथंपर्यंत जाऊन आले. पण त्यांचं एक हे भारी होतं ना की एव्हरेस्ट बेस कॅम्पला आले मी आणि त्यावेळी ठरलं की आता एव्हरेस्ट एक्सपिडिशन करायचं नाही आहे. मी त्यांना फोन केला आणि त्यांना म्हटलं की पप्पा, सप्टेंबरमध्ये जगातला 8वं उंच शिखर माउंट मनास्लूचं एक्सपिडिशन आहे आणि मला ते माउंट मनास्लू करायचं आहे. एव्हरेस्ट एक्सपिडिशनचे पैसे अजून एजन्सीला द्यायचे होते, तोपर्यंत मी त्यांना ही गोष्ट सांगितली होती. मला माझे पप्पा असं नाही म्हटले की अरे आत्ताच तू एव्हरेस्ट एक्सपिडिशनला जाऊन आली आहेस, अजून बॅकलॉग द्यायचे आहे आणि तू हे काय नवीन. त्यांनी मला सांगितलं की बाळ, अजून अंगावरती गॅरेजचे कपडे आहेत, तू ये, आपण पुन्हा पुढच्या एक्सपिडिशनच्या तयारीला लागू. म्हणजे त्यांनी त्यावेळी माझ्या घरचं सोनं विकावं लागलं, 8 तोळे सोनं विकावं लागलं.
आणि त्या ह्याच्यातून मग आम्ही ते पैसे कंपनीचे जे होते ते भागवले. पण त्यांनी मला असं एका शब्दाने पण म्हटलं नाही की तुझ्यासाठी एवढे पैसे गोळा करतोय आणि मग तुला पाठवतोय, हे एव्हरेस्ट एक्सपिडिशन झालं नाही किंवा असं झालं आणि आता तू परत पुढच्या एक्सपिडिशनला जाणार आहे, असं कधीच झालं नाही. अशी बाब खूप कमी भेटतात खरंच. बाबांसाठी असा कोणतं एक प्राऊड फील मोमेंट होतं की त्यावेळेस तुलाही वाटलं की पप्पा करके दिखायला? असं झालं ह्या एव्हरेस्ट एक्सपिडिशन म्हणजे मी कोल्हापूरला येण्याआधीच इकडे सत्कार, पप्पांचे सत्कार चालू झाले. मला मी फोनवर ना त्यांनी एकदा काहीतरी सत्कार होता आणि फेटा घातला होता. म्हणजे खूप रेअर टाईमला पप्पा असं सत्काराला कुठेतरी वरती जातात आणि त्यावेळी त्यांनी फेटा घातला होता चक्क म्हणजे. आणि त्यावेळी त्यांनी व्हिडिओ कॉल केला. मी पप्पाला म्हटलं पप्पा चहापेक्षा किटली गरम, काय झालंय? मी म्हणजे त्यांनी असं कधी मला बोलून दाखवलं नाही आजपर्यंत. मी फक्त त्यांचा ओरडा खाल्लाय. म्हणजे राधा तू हे केलं नाही, राधा तू ते केलं नाही. म्हणजे अजून पण मी खाते की मला पुस्तक वाचायची आवड फार कमी आहे. मी खूप जास्त पुस्तकं वाचत नाही. आजपर्यंत मी काय जे नॉलेज कलेक्ट केलं ते आजपर्यंत कोल्हापुरात झालेल्या व्याख्यानमाला असतील, भाषणं असतील, त्याच्यातूनच. मी खूप रेअर पुस्तकं वाचते. मग पप्पांनी माझ्यासाठी माउंटेनरिंगची खूप सारी पुस्तकं आणून ठेवली होती. आणि कसुरी तू पुस्तकं वाच, राधा तू पुस्तक वाचत नाहीस, मग राधा तू हे करत नाहीस, मग तू ते करत नाहीस, असंच तसंच. मी आजपर्यंत त्यांचा नुसता ओरडा खाल्ला, नुसता ओरडा, दुसरं काही खाल्लेलं नाहीये. पण त्यांना जेव्हा प्राऊड फील होतं ना, असं कधी बोलून दाखवत नाही ते. त्यांना वाटत असते पण ते कधी बोलून दाखवत नाही. त्यांना माहित असते की ओके आपण जर हिला बोलून दाखवलं तर मग ती हुरळून जाणार, मग असं होणार, मग तसं होणार. मला माहित असते, मला कळत असते की त्यांच्या मनात काय चालू आहे किंवा त्यांना एखादी गोष्ट बोलायची असेल. आता परवाच आम्ही पाचगावला चाललो होतो काकांकडे आणि तिथंच वाटेत जाताना ब्रह्मदेव काकांचं घर लागतं आणि आम्ही दोघं वेगवेगळ्या गाडीवरती होतो. पप्पांनी मला हाक दिली मागून, त्यांचं घर पास केलं आणि पप्पांनी मला हाक दिली मागून की राधा. मी गाडीचा स्पीड स्लो केला आणि मी म्हटलं ओके ब्रह्मदेव काकांना फोन करा आणि विचारा असतील तर घरी भेटायला जाऊ. ते माझ्याकडे बघून हसले. त्यांना बोलायला काहीच लागत नाही, आमचा एकमेकांना कळून जातो. तू बासरीचा क्लास कंटिन्यू केला? नाही, कारण मला नंतर ते झालंच नाही माझ्याकडून. तुला गिटारची आवड आहे ना, मग संगीताची आवड आहे? संगीताची अशी आवड नाही, फक्त गिटार शिकायची आवड. कारण कसं असतं मी गाणी ऐकते किंवा मला जे रिदम मध्ये असेल ना त्या गोष्टी लवकर लक्षात राहतात किंवा लवकर पाठ होतात. सो मला गाणी ऐकायला खूप आवडतं. मी गाणी ऐकते पण कशी की माझी गाणी लिरिक्सवरती डिपेंड नसतात की काय लिरिक्स आहेत त्याच्यावरून मी कधीच गाणी ऐकत नाही. मग त्याचं बॅकग्राऊंड म्युझिक कसं आहे ह्याच्यावरून मी गाणी ऐकते. मोस्टली ए आर रेहमान असेल, ह्या सगळ्या ही सगळी गाणी मला आवडतात. म्हणजे माझी प्लेलिस्ट खूप ओल्ड प्लेलिस्ट आहे. तुम्ही जर बघायला गेला तर तुम्हाला वाटेल की अरे 2000 मध्ये नक्की पैदा झालेली पोरगी प्लेलिस्ट बघायला. तुला सगळी जुनी गाणी जास्त प्रिफर करते. बाबांसाठी एखादं गाणं जर तुला इकडे प्रिफर करायचं झालं तर कोणतं गाणं पटकन मनात येईल? दंगल मधलं बापू सेहत केले तू तो हानिकारक आहे. त्याच्याबरोबर त्यांच्याबद्दल खूप प्राऊड पण फील होतं. पण मी जर लहानपण आठवायला गेले ना तर आजपर्यंत म्हणजे आत्ता पण असं कधी कधी होतं का पप्पा मला पुस्तकं वाचायला लावतात, का माझ्यावरती एवढे सगळे डिस्ट्रिक्शन्स आहेत. नंतर आणि 5 मिनिटांना जाणवते की अरे नाही आपल्याला हे सगळं करायचंय म्हणून नाही आपल्याकडे हे. पण तेच गाणं बेस्ट आहे त्यांच्यासाठी. बाबांकडून जर नाही सांगितलं की बाबांचे 3 अशा पॉझिटिव्ह गोष्टी सांग की ज्या तुला खूप इन्स्पिरेशन राहिल्या, विच आर दोज थिंग्स? 3 गोष्टी माझ्यासाठी इन्स्पिरेशन म्हणायला गेलं तर पहिली गोष्ट की त्यांनी जे काही त्यांचा जो काही टाइम असेल किंवा त्यांचा मोस्ट प्रिशियस टाइम माझ्यासाठी जो काही त्यांनी दिला ते माझ्यासाठी खूप इन्स्पिरेशनल आहे. की बाबा ठीक आहे मी माझ्या मुलांसाठी काय करेन तर जे माझ्या बाबांनी माझ्यासाठी केलं ते मी माझ्या मुलांसाठी करेन. म्हणजे त्या बाबतीत माझे पप्पा माझ्यासाठी आयडियल आहे. आणि नुसतं बाबाच म्हणताना येणार पण मम्मीनी आणि पप्पांनी दोघांनी मिळून जो काही संसार सांभाळला असेल. म्हणजे आमचं असं नाही आहे की खूप सारे पैसे आहेत आणि आम्ही हे सगळं करतोय. पण मला हा सगळा माझा डाएट सांभाळायचा म्हटलं माझ्याबरोबर माझ्या पप्पांना पण ज्योतिबा 3-6 वेळा वर खाली करावा लागतो. पण त्यांना तेवढा डाएट नसतो तरी पण ते करतात. त्यांचं आता तेवढं वय राहिलेलं नाही आहे किंवा तेवढा जर डाएट असेल तर तेवढं वर्कआउट करणं ठीक आहे समजू शकतो. पण तेवढं नसताना पण ते माझ्यासाठी करतात. म्हणजे एका मुलाप्रती आपलं डेडिकेशन काय असायला पाहिजे हे मी त्यांच्याकडून इन्स्पिरेशन घेते. संसार करत असताना दोन्ही गोष्टी कशा सांभाळल्या पाहिजे हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं. बाबांच्या तुझी कधी पैज लागली होती एखाद्या गोष्टीसाठी?
चॅलेंज आपण देतो ना, पप्पा 80% आणेल, पप्पा माउंट एव्हरेस्ट वरून जाऊन येईल, पप्पा हे करेल. नाही, आमचे असे चॅलेंजेस कधी लागले नव्हते, कारण त्यांना माहित होतं की मी ठरवणार ती गोष्ट करणार, ती करणारच, आणि त्याच्यासाठी ते सपोर्टला असणार. आपल्याला दोघांना एकमेकांचं माहित होतं. बाबांकडून एखादं मिळालेलं गिफ्ट जे नेहमी लक्षात राहील, व्हॉट आर इट मे बी, म्हणजे भले ती वस्तू नसेल, काही नसेल, काही असेल, मे बी मोमेंट्स असतील. गिफ्ट असं मला त्यांनी नेहमी पुस्तकात गिफ्ट केले. ओ माय गॉड, असं होतं कधी वाचणार आहे ती. पण हा, त्यांनी मला एक गोष्ट, त्यांच्या बोलण्यातून मला जी गिफ्ट झालेली गोष्ट आहे ती म्हणजे ना, पप्पा मला नेहमी सांगत असतात की अरे राधा, आपल्याकडं ना तडजोड नावाची गोष्ट असली पाहिजे. आत्ता तुम्ही जे काही आत्ताच्या ह्याच्यात पिढीत बघताय की ज्या काही डिवोर्स केसेस होत असतात किंवा ज्या काही गोष्टी होत असतात, तर मला नेहमी सांगितलेल्या गोष्ट की राधा, तडजोड हा शब्द तुझ्या आयुष्यात नेहमी पाहिजे. तेच माझ्यासाठी एक खूप मोठं गिफ्ट आहे. आमच्यात असं नसतं की आमच्या पप्पांनी आजपर्यंत लग्न झाल्यापासून फक्त 3 ड्रेस घेतले असतील. 3 ड्रेसच्या वरती त्यांच्याकडे ड्रेस नाही, 4था ड्रेस तो म्हणजे गॅरेजचा ड्रेस. पण मला नेहमी प्रत्येक दिवाळीला ड्रेस घेणार, मग प्रत्येक बर्थडेला ड्रेस घेणार, मग गणपतीला ड्रेस घेणार. माझ्यासाठी 75,000चे शूज, आम्हाला तर वरती क्लाइम्बिंग करताना 75,000चे शूज लागतात. काय असतं सॅक्रिफाईस अँड डेडिकेशन. बॉन्डिंग कसं आहे? त्यांचं बॉन्डिंग पण आहे, बरंच छान आहे, खूप छान आहे दोघांची बॉन्डिंग. मला माहित नाही म्हणजे तुझा कितपत पुनर्जन्म किंवा याच्यावरती विश्वास आहे, पण जर असं काही असेल तर पप्पा तुला तेच हवे. हा, तेच पप्पा हवे, पण जरा थोडे सॉफ्ट. आता तेच विचारणार होतं तुला की थोडे सॉफ्ट इन द सेन्स की त्यांचं कधी कधी असं होतं की अरे नाही, तू पुस्तक वाचायलाच पाहिजे. तर माझं असं असतं की मी पुस्तक घेऊन बसले, 4-5 ओळी झाल्या की झालं, सोड, झोपले मी, त्यात पुस्तकावरच झोपले मी. तर असं कधी कधी होतं की काही काही गोष्टी असं खूप बर्डन असतात, असल्यासारखं वाटतं. त्यांचा स्वभाव चेंज झाला तर माझं लाईफ बोर होऊन जाईल, मग त्याचा थ्रिल आणि राहणारच नाही. कस्तुरीमध्ये कुणाचा स्वभाव, आईचा की बाबांचा? पप्पांचा. पप्पांचा? आय एम द रिफ्लेक्शन. असं तुझं व्हर्जन ऑफ. अच्छा बाबा, असं तुझं म्हणणं आहे की माझं म्हणणं? सगळ्यांचंच म्हणणं आहे. मला सगळे घरच्यांपासून सगळे म्हणतात बापावर गेलीये पोरगी. म्हणजे एखादी बोलण्याची स्टाईल असेल किंवा एखाद्या गोष्टी क्लिअर करत असताना आम्ही ज्या वेनी क्लिअर करतो, एखादी भांडण जरी असेल तरी आम्ही ज्या वेनी भांडतो ना, सगळं सेम आहे आमचं. सगळं भांडण्यापासून एखादे चांगले विचार असतील तेवढ्या सगळ्यापर्यंत आम्ही सेम आहोत. सध्याची पिढी आणि बाप मुलीचं, बाप मुलांचं नातं, ह्याच्यामध्ये मुलांना काय सांगशील तू? असं मुलांना सांगण्याआधी ना मला पॅरेंट्सना सांगायला आवडेल. काय झालंय माहितीये का की पॅरेंट्सकडे आता मुलांना द्यायला वेळ राहिलेला नाहीये. पहिला तर त्यांचं असं असतं की ओके, अरे मला मुलाचं फ्युचर सेट करायचंय, मला मुलासाठी हे कमवायचंय, मला मुलासाठी ते कमवायचंय. पण ते सगळं कमवत असताना आणि त्या सगळ्या गोष्टी करत असताना पॅरेंट्सनाच कळत नाही की आपण कुठेतरी त्याच्यापासून लांब जातोय. मग नंतर असं होतं की अरे ते मुलांमध्ये आणि आई बापांमध्ये ते बॉन्डिंग राहत नाहीये. मग नंतर पॅरेंट्स म्हणतात की मुलं आमच्यापासून लांब गेली आहेत, मुलांना आम्ही एवढं सगळं केलं तरी मुलांना त्याची काही पर्वा नाहीये, असं तसं. अरे तुम्ही त्यांच्यासाठी त्यावेळी द्यायचा जो गरजेचा वेळ होता तोच तुम्ही त्यांना दिला नाहीत. मग तुमचं कनेक्शन आणि तुमचं बॉन्डिंग राहणार कसं? माझ्या पप्पांना पण स्वतः बऱ्याच लोकांनी सांगितलं की अरे कस्तुरीला तुम्ही बोर्डिंगमध्ये घाला किंवा तिला बाहेरच्या स्कूलमध्ये, चांगल्या स्कूलमध्ये घाला. पण पप्पांनी ती गोष्ट कधीच केली नाही. कारण बाहेर शिकायला गेलेली जर तुम्ही मुलं बघितलात ना, जे 5वी-6वी पासून गेले, त्यांना फॅमिली प्रती तेवढं अट्रॅक्शन, तेवढी ओढ राहत नाही. आता राधाचं आणि पप्पांचं नेक्स्ट डेस्टिनेशन काय आहे? नेक्स्ट डेस्टिनेशन ऍक्च्युली आमचे डेस्टिनेशन खूप सारे आहेत. ऍक्च्युली बरेच माउंटेन करायचे आहेत. प्रायोरिटीवरती डिफेन्स फोर्सेस मध्ये जायचंय, हे प्रायोरिटीवरती आहे. लेट्स सी हाऊ इट वर्क्स. हेच बापाचं आणि मुलीचं नातं असतं. तसं तरी खूप छान गप्पा मांडल्या, बाबांचा अंतरंग उलगडून तू दाखवलंस आणि बाबांचं आणि तुमचे जे काही डेस्टिनेशन्स आहेत ते पूर्ण करून
आणि एक मोठं परत पुन्हा एकदा गप्पा मारायला येशील, आणखी तुझ्या यशाच्या आणखी गोष्टी लाईव्ह मराठीशी शेअर करशील अशा अपेक्षा आहे. सो ऑल द बेस्ट आणि थँक्यू लाईव्ह मराठीच्या स्टुडिओमध्ये. थँक्यू सो मच. आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.